नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात पिकांचं नुकसान झालं असलं तरी रब्बीची पेरण्यासाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणं अपेक्षित असतं। सध्या राज्यामध्ये रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून देखील नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर एक आठवडा उलटून गेलेला आहे। असे असून सुद्धा आता मागच्या वर्षाचा म्हणजे खरीप 2024 मधील पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना मिळालेला नाही। याबाबत कृषी विभागाने तात्काळ पीक विमा कंपन्यांना सूचना देखील देण्यात आल्या असून त्यांच्यावर कार्यवाही देखील करावी अशी मागणी आता सर्व स्तरांवर आणि विरोधकांकडून देखील होत आहे। आणि यासाठी आता पुढच्या आठवड्यामध्ये एक बैठक होऊन त्या संदर्भात फायनल काय निर्णय घेण्यात येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा। बघा, राज्यातील शेतकरी पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेत आहे। 1 जून नंतरच्या चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी योग्य पाऊस होताच पेरण्या पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे यावर्षी पीक विमा भरण्यास लवकर सुरुवात झाली होती आणि ते झाली असून देखील अद्यापही शेतकरी या पीक विम्यासाठी वंचित आहेत। जुलै अखेर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला होता। यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झालं होतं। 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। महसूल विभागाने आणि कृषी विभागाने विमा कंपन्यांबाबतचे वेळोवेळी त्यांना सांगितले देखील आहे। पंचनामे करण्यात देखील आले होते। पंचनामे पूर्ण होताच विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू झाली होती। त्या कालावधीतच शेतकऱ्यांना विमा लाभ देणे उचित नव्हते असं त्यांना वाटलं, म्हणजे आचारसंहितेमध्ये पैसे वाटले गेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तेवढे विमा अग्रिम शेतकऱ्यांना देण्यात आलेला नव्हता। परंतु आता नवीन वर्ष देखील आलं, नवीन कृषी मंत्री देखील नियुक्त झाले तरी पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना अजून देखील मिळालेला नाही। तात्काळ पीक विमा अग्रिम द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आता सर्व स्तरांवर होत आहे आणि विरोधक देखील याच्यावर आता आक्रमक झाले। सुरेश धस यांनी चांगला जे काही बैठक होती त्या बैठकीमध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये चांगलाच जोर धरला होता। आता या आठवड्यामध्ये खरीप 2024 मध्ये लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने हजारो शेतकरी अग्रिमसाठी पात्र झाले आहेत। यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारामध्ये हजारोच्या संख्येमध्ये वैयक्तिक आणि खातेदार शेतकरी याच्यात पात्र झाले होते। आता या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात एका कृषी अधिकाऱ्याने सांगितलं आहे की जे काही पीक विमा आहे तो पीक विमा अग्रिम संदर्भात या आठवड्यामध्ये एक फायनल बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमधनं एक फायनल निकाल होईल आणि त्याच्यानंतर येत्या 15 दिवसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अग्रिम 2024चा जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे मित्रांनो। आणि एक चांगलीच बातमी आहे बघा, ते एक बातमी तरी बाहेर निघाली की एक 15 दिवसामध्ये काहीतरी हालचाल होतील आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, नाहीतर सगळीकडे शांतता मग ते आपल्यालाच जास्त थोडंसं टेन्शन येत असतं। बट असो, आता एक चांगली बातमी आली ज्याच्यातनं आपल्याला अग्रिम पीक विमा 2024साठी काहीतरी अपडेट मिळाला आहे मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।